नमस्कार मंडळी. तर आजचा लेहचा तिसरा दिवस आहे आणि आता आम्ही निघालो आहे नुब्रा व्हॅलीला. तर हा पहिला पॉईंट बघा, नुब्रा व्हॅलीचा हा रोड आहे. हे बघा, हे असे मी तुम्हाला आता दाखवते. बाय रोड चाललो आहे. तर फर्स्ट पॉईंट दाखवते मी तुम्हाला. इथून खूप सुंदर दृश्य दिसत आहे. तर बघा, मी दाखवते तुम्हाला आता सर्व. फर्स्ट व्ह्यू इथून हे बघा, डोंगर माथ्यावर बघा किती हिमनग असा छान दिसतो आहे इथून. बघा, गाड्या रोडवर थांबवलेल्या आहेत इथला व्ह्यू घेण्यासाठी. तर तुम्हाला पण मी दाखवते आहे. रस्ता खूप छान आहे आता बांधलेला इकडे नुब्रा व्हॅलीला जायला. मधला एक पॅच थोडासा मातीचा आहे, अजून काम चालू आहे, पण खूप छान आहे रस्ता. थोडासा पॅच फक्त. हे बघा, पूर्ण वाळूचा डोंगर आहे बघा, वाळूचा अगदी. हे बघा, हे बघा, असं मध्ये टी स्टॉल वगैरे पण आहे. गरम कपडे सुद्धा विकायला ठेवलेले आहेत. हे बघा, असं असा हा स्टॉल आहे. हा पॉइंट आहे बघा, तिथे फोटो सेशन हे बघा. 2-3 गाड्या चालतील. धन्यवाद. कुठून आला तुम्ही? हे बघा, किती सुंदर वाटतंय. आता आपण आलो आहोत आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला आणि बघा, सगळीकडे बर्फच बर्फ दिसत आहे. तर बघा, आपण आलो आहोत खारदुंगला व्हॅलीमध्ये, किंवा खारदुंगला पास म्हणतात त्याला, लडाखचं. 18,380 फीट वर आलेलं आहे आपण. आणि बघा नजारा याचा इथून. हे खारदुंगला पास व्हॅली आहे. पूर्ण बर्फ बर्फ बर्फ. किती छान नजारा असतो. जर एन्जॉय करायचं असेल तर इथे लेह लडाखला जर तुम्हाला यायचं असेल तर जून ते सप्टेंबर पर्यंत इथे छान वातावरण असतं. हे बघा, फोटो काढतायत लोक इथे. चला पुढे जाऊया आपण. हे बघा, हा पॉइंट आहे. इथून तुम्ही छानपैकी फोटो सेशन करू शकतात. खारदुंगला व्हॅली किंवा खारदुंगला पास. हे बघा, चला पुढे जाऊया आपण. ते फोटो सेशन चाललेलं आहे लोकांचं. तर बघा, इथे बोर्डवर सुद्धा येणारे जे आहेत विजिटर्स त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे 18,380 फीट वर आहे हे खारदुंगला पास. आणि 5 मिनिटाच्या वर इथे थांबायचं नाही आहे, कारण ऑक्सिजन लेवल खूप कमी असतं इथे. ठीक आहे, त्यामुळे 5 मिनिटं थांबायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. कारण ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे हेल्थ इश्यू होऊ शकतो.
तर हेल्थ इश्यूची रिस्क अवॉइड करण्यासाठी जास्त वेळ इथे थांबायचं नाही आहे. हे बघा इकडे जास्तच बर्फ आहे. हे बघा खूप छान वातावरण आहे. हे बघा माझे मिस्टर काय करत आहेत, कापूर रुमालामध्ये ठेवून नाकाने वास घ्यायचा आहे, म्हणजे त्यामुळे त्रास नाही होत. तुम्हाला सावधानी म्हणून सांगते की इथे जर यायचं असेल, कारण खूप वर आहे, उंचावर, सर्वात वर्ल्डच्या हायेस्ट पीकवर आपण आलेलो आहोत. तर इथे येताना जवळ कापूर राहू द्या, म्हणजे रुमालामध्ये घेऊन तो वास घेत राहायचा आहे आणि सारखं पाणी पित राहायचं आहे. तसं आपल्याला गाईड जे असतात आपल्याला आणणारे, ते आपल्याला वेळोवेळी सजेशन देत असतात, तर त्यांच्या म्हणण्यानुसार चालायचं आहे. ठीक आहे इथे, कारण आपल्यासाठी अनोळखी जागा असते, तर इथल्या लोकल गाईडला त्या लोकांनाच माहिती असतं की कसं आपण इथे सावधानी बाळगायची आहे. तर त्याप्रमाणे त्यांच्या म्हणण्यानुसार काही सूचना पाळायच्या आहेत, तर आपण हेल्थ इश्यू टाळू शकतो. ठीक आहे, तर खूप छान वातावरण आहे हे. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर मंडळी, तुम्हाला जर मी जे सांगते आहे, दाखवते आहे, व्हिडिओ खरंच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असंच छान छान पुढचे व्ह्यूज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर मंडळी, थोडं मध्ये थांबलेलो आहोत इथे, थोडं पुढे आल्यावर, पण रस्ता आहे ना थोडा कच्चा आहे इथे, म्हणजे बर्फ वितळल्यावर जे तुम्ही बघितले असणार, काही यूट्यूबर्स, बायकर्स जे येतात, तर ते आपल्याला दाखवतात रस्ते कच्चे, पाणी वाहत आहे. तर ते जेव्हा सीझनच्या, म्हणजे जेव्हा सीझन नसतो तेव्हा येतात ना, तर तेव्हा बर्फ वितळतो आणि मग ते पाणी त्या रस्त्यातून जाताना दिसतं खाली इकडे. तर बघा मी तुम्हाला दाखवते आता. इथलं मध्ये जिथे थांबलो आहे आम्ही, खूप सुंदर नजारा आहे. आम्ही थांबलो आहे, बघा किती सुंदर वाटतंय बघा. हे इथे बर्फच बर्फ आहे बघा. हे बघा, हा पूर्ण बर्फच बर्फ. हे बघा, हा बर्फ वितळून असं इथून वाहत आहे. हे बघा, या माझा एक काढता तुमच्या याच्यात, मग मला सेंड करून द्या. कुठे काढायचंय तुमचं? इथेच काढूया, कारण जास्त वर नाही आपण जाऊ शकत बाबा. नाही, मला भीती वाटते इथे. बस 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 ना. बॅकग्राऊंड काढतो ना मी. हो, रेडी, 1 2. इकडचं पण काढता येईल. इकडे इकडे सूर्य आहे ना. आता बघा मंडळी, तुम्हाला मिल्खा सिंगचा पिक्चर माहिती असेल, तर त्या पिक्चरमध्ये एक सीन होता. मिल्खा सिंग खूप मेहनत करतो बघा. त्याची जेव्हा कॉम्पिटिशन असते तर त्याच्या आधी तो खूप मेहनत करतो. टायरवर असं पळताना दाखवलं आहे, टायर मागे लावलेलं मिल्खा सिंगचं, आणि वाळूमध्ये पळतो. तर तो हा पॉईंट आहे बघा. इथे शूटिंग झाली होती त्या सीनची. त्या पिक्चरमधला जो सीन होता तो खूप मेहनत करतो ते. तर या पॉईंटला मिल्खा पॉईंट नाव दिलेलं आहे. तर आपण आता जेव्हा उतरतोय हळूहळू खाली, तर असे पॉईंट लागत आहेत जिथे
आपण फिरणारे आहोत तर त्यांना जर करायचं असेल इथे रायडिंग, इथे पळायचं नाही आहे, वाळू आहे खूप. तर मिल्खा सिंगने शूटिंग केली होती, पण जे फिरायला येणारे लोक आहे त्यांना अशी कार आहे वाळूमध्ये, तर कार रायडिंग ज्यांना करायची असेल तर त्यांना करता येते इथे. तर रेट इथे अशी आहेत की सिंगल राईड करायची असेल तर 1200 रुपये चार्जेस आहेत इथे. आणि डबल रायडिंग, सिंगल रायडिंग म्हणजे फक्त एक व्यक्ती ज्याला करायची असेल तो, आणि त्याला गाईड असतो, म्हणजे ड्रायव्हिंग करणारा जो असतो ड्रायव्हर तो असतो. आणि डबल रायडिंग म्हटलं म्हणजे 2 माणसं आणि त्याच्याबरोबर तो ड्रायव्हर असतो, तर त्याचे 1500 रुपये चार्जेस असे इथे चार्जेस आहेत. तर ज्यांना आवड असेल, एन्जॉय करायची असेल ते करतात बघा. जसे बघा हे आमच्या ग्रुपमधले आहेत, एक फॅमिली, हे अशा पद्धतीने बघा रायडिंग केली जाते. मिल्खा सिंग पळाला होता, इथे गाडीतून रायडिंग करतात. ही बघा ही अशी गाडी असते इथे, तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा ही अशी 4 चाकी गाडी असते अशी. हे बघा आता ही सिंगल रायडिंग झाली, म्हणजे ती मुलगी एकटीच आहे, तिला ड्रायव्हर. तर याचे 1200 रुपये चार्जेस, आणि 2 जण असल्याने एक ड्रायव्हर तर 1500 रुपये, असा प्रकार इथे आहे. अच्छा, तू ड्रायव्हिंग केलं, कसं वाटलं तुला? मस्त आहे. ATV राईडचा सेकंड टाइम होता, हो. आधी पण केलेला आहे. अच्छा. आणि लाईट असते, ATV युजली हेवी असते, कम्पॅरेटिव्हली लाईट होती. अच्छा, मजा वाटते. मस्त. हा. सँड ड्यून्स वरनं वगैरे असं वर खालती घेतलेले. अरे वा, भारी. मस्त. तर बघा हे अनुभव सुद्धा तुम्हाला ऐकवला. तर ज्यांना अनुभव घ्यायचा असता, ज्यांना एन्जॉय करायचं ते करू शकतात. इथे खूप छान आहे बघा, हे असे इथे असतात गाड्या घेऊन. आणि हा पॉइंट आहे मिल्खा सिंग पॉइंट. चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण आलो आहोत डिस्किट मॉनेस्ट्री बघायला. डिस्किट मॉनेस्ट्री ही कधी 1433 म्हणजे 1433ला फाउंड झालं होतं. तर बघा हे असं नुब्रा व्हॅलीमध्ये, नुब्रा व्हॅलीचं बघा इथे संगम पण आहे नदीचा, 2 नद्यांचा, एक शॉर्क नदी आणि एक नुब्रा रिव्हर. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आता आपण जाऊया. मैत्री मतलब मैत्री मतलब लाभ बुद्ध है, ठीक है. मतलब ये भगवान बुद्ध का शिष्य है. और ये और अवलोकितेश्वरा कंपेशन बुद्धा बोलते हैं. तो ये फ्यूचर बुद्धा भी बोलते हैं इसको. अब आप फ्यूचर में ये मैत्रेय बुद्धा इस लोक में पधार के फिर उसका प्रवचन देंगे, ऐसा हम मानते हैं बौद्ध धर्म में. तो मैत्रेय बुद्धा के आप ये कंधे पे आप 2 वो देख रहे हैं, एक धर्म चक्र है. धर्म चक्र का मतलब वो धर्म परिवर्तन करेंगे. और इस तरफ से एक गैस है पॉट, उसमें नेक्टर है. हाँ. तो मैत्रेय बुद्ध एक कौन है, सिर पर एक कौन पे एक पॉइंट दिख रहा है, 5 पॉइंट. 5 पॉइंट में 5 बुद्धा है. 5 दनया बुद्धा होते हैं. हम ठीक से मोनेस्ट्री में जाएंगे तो और बड़ा मैत्रेय बुद्धा देखेंगे. उसमें 5 बुद्धा ही इसमें लिखा हुआ है. तो अभी इसमें सिर्फ कौन है बुद्धा नहीं है, वो 5 बुद्धा नहीं है. तो ये मैत्रेय बुद्ध है. ये क्या है? आम्ही तुम्हाला खालीच सांगितलं की आपण डिस्किट मॉनेस्ट्रीला व्हिजिट द्यायला आलो आहोत. तर बघा हे बघा मी झूम करून दाखवते. ही डिस्किट मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीच्या
अगदी समोर ही मूर्ती बघा किंवा स्टॅच्यू लाफिंग बुद्धा किंवा टीचिंग बुद्धा म्हणून म्हटलं जातं. सर्वात उंच मूर्ती आहे ही, 108 फूट उंचीची मूर्ती आहे आणि सर्वात उंच जागेवर बांधलेली मूर्ती आहे ही. ठीक आहे, तर असं हे ठिकाण आहे आणि खूप सुंदर आहे. हे बघा, त्याच्या खाली हे बघा किती ग्रीनरी, खूप सुंदर बांधलेलं इथे, हे उंचावर बांधलेलं आहे. आणि हे नुब्रा व्हॅलीचं दृश्य आहे बघा, नुब्रा व्हॅली जवळ. ठीक आहे, आणि हे नुब्रा व्हॅलीच्या इथे 2 नद्यांचा संगम होतो, एक नुब्रा नदी आणि एक शार्क नदी. अशा 2 नद्यांचा इकडे संगम होतो आणि खूप मोठं पात्र आहे हे. आणि अशा ठिकाणी हे मॉनेस्ट्री आहे आणि खूप मस्त वातावरण असतं इथे. आणि बघा कसं पहाडांमध्ये वसलेलं आहे हे बघा. नहीं हमको दे सकते ना. गलवन घाटी जो है वो चाइना के साथ वो प्लस होता है ना. ये पानी है गलवन घाटी से उधर से घूम के उधर म्हणजे यांना फ्युचर बुद्धा म्हणून इथे हे तिबेटियन लोक मानतात की जेव्हा अगदी खूप वाईट होणार आहे, म्हणजे वाईट गोष्टी, लोकांचे विचार वाईट, असं त्यांचं असं म्हणणं आहे. तर जेव्हा सगळं काही असं वाईट गोष्टी होतील तेव्हा त्यांना चांगला मार्ग शिकवण्यासाठी हे फ्युचर बुद्धा येणार असं त्यांचं मानणं आहे. असं इथल्या लीडरने, आपला जो गाईड आहे, लीडर नाही गाईड, त्याने आम्हाला सांगितलं. तर असं हे खूप छान आहे. हे बघा, आपण पुढे जाऊया. हे बघा, ही नुब्रा नदी बघा, पात्र बघा याचं. हे बघा, हे बघा, हे बघा, तिथे समोर खाली गाडीने येता येतं आपल्याला आणि मग थोडं वर चढून यावं लागतं इथे ही मॉनेस्ट्री बघायला. हे बघा. तर मंडळी, आता आलोय आम्ही नुब्रा व्हॅली जे गाव आहे, हे गाव आहे इथे आणि तिथला एक पॉइंट आहे. आणि बघा, हे चारी बाजूला हे असे डोंगर आहेत बघा. हां, आणि ह्या पॉइंटचं नाव आहे नुब्रा सँड डून. म्हणजे हे बघा, हे डोंगर जे आहे ना, तर हे झिजून त्याचे वाळू होते. हे बघा, जर तुम्ही निरीक्षण करून बघितलं तर दिसतंय बघा तुम्हाला प्लेन सारखं, असं एकदम प्लेन माती, म्हणजे माती वाळू झाल्यासारखी, बारीक माती वाळू. तर ते झीज होऊन ती अशी हवेनी उडून बघा इकडे असं ना रेगिस्तान तयार झालेलं आहे. जसं राजस्थानला बघतो ना आपण वाळवंट, तसं हे वाळवंट इथे, हे डोंगरांचं सगळं झीज होऊन उडून वाऱ्याने सगळं इकडे असं उडतं ते, आणि असं वाळवंट तयार झालेलं आहे. म्हणून याला नाव दिलेलं आहे नुब्रा सँड वूल. आणि इथे मग या गावातील लोकांनी रोजगार म्हणून बघा, हे असे उंट आहेत त्यांचे. हे बघा, हे असे उंट इथे सँडमध्ये, राजस्थानला जसं आपण उंटाची वारी करतो तसं इथे सुद्धा हे लोक चालवतात रोजगार. असा हा रोजगार असतो त्यांचा, याच्याशिवाय त्यांना काही नसतं. सीझनमध्येच लोक येतात फिरायला आणि तोच त्यांचा रोजगार असतो, तर त्याच्यावरच त्यांची उपजीविका चालत असते. तर बघा, आता आपण जवळून बघूया, वाळवंट दाखवते मी तुम्हाला.
कसं वाळवंट, निसर्गाची किमया बघा इथे. खरं म्हणजे निसर्गाची किमया बघायची की कसं आपोआप सगळं काही होत असतं बघा. आणि इथे हे लोक जपतात, या लोकांनी जपलं हे. इथे जर असं म्हणजे आता टूर्स थ्रू जर आलो आपण तर त्यांना माहिती आहे की इथे काय काय नियम आहेत. पण जे स्वतः गाडीने येतात आणि जर ह्या सँडवर, ह्या वाळवंटावर जर त्यांनी गाडी चालवली तर इथे फाईन आहे. पोलीस इथे फिरत असतात, इथे पोलीस आहेत आणि ते फाईन लावतात, दंड बसतो. त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगते की इथे जेव्हा येणार तर नियम व्यवस्थित बघा काय आहे काय नाही, नाहीतर फुकटचा दंड भरावा लागणार आहे. हे बघा किती छान वाटतंय बघा. मी जवळून झूम करून दाखवते तुम्हाला. बघा किती मस्त रांगेत चाललेले आहेत. आणि राजस्थानला बघा एका म्हणजे उंटाला वर जे काय त्याला काय म्हणतात मला माहिती नाही. तर बघा जवळून एकदम झूम बघून बघा किती वेगळ्याच प्रकारचे उंट आहेत इथे राजस्थानमध्ये. आपल्याला वर एक कमान, मला माहिती नाही त्याला नक्की काय शब्द म्हणतात, तो सबस्क्रायबर जे आहेत किंवा बघणारे जे आहेत त्यांनी मला सांगावं, त्यांना माहिती असेल तर, की त्याला काय म्हणतात. उंटाला वर एक कमान, तर इथे आहे ना त्याला 2 कमान असतात, त्याच्यामध्ये बसतात बसणारे, त्याच्यामध्ये बसून असं इथेच उंटाची वारी केली जाते. हे बघा, हे असं राजस्थानसारखं असं वाळवंट झालेलं आहे इथे. हे बघा मी तुम्हाला हातात वाळू घेऊन दाखवते. हे बघा, हे बघा एकदम बारीक वाळू आहे बघा, एकदम बारीक, नॅचरली झालेलं आहे. आणि मग या लोकांनी ते रोजगार म्हणून हे असं सुरू केलेलं आहे आणि ते योग्य पण आहे, कारण त्याशिवाय त्यांना पर्याय पण नाही आहे. ठीक आहे. हे बघा पुन्हा आणखी एक, हे बघा किती छोटे छोटे पिल्लू पण आहेत बघा. हे बघा छोटे छोटे उंटाचे पिल्लं पण आहेत, चालतायत त्यांच्याबरोबर. वाव किती सुंदर दिसतंय बघा, मस्त. आणि सिनेरी बघा किती सुंदर दिसते इकडे, आजूबाजूने डोंगरांची रांग बघा कशी लागलेली आहे, मस्त. सूर्याचे किरण पडलेले आहेत त्यामुळे बघा किती सुंदर दृश्य दिसतं आहे. ढग वर ढग आणि एकदम निरभ्र आकाश दिसतं. अगदी इतकं सुंदर, म्हणजे वातावरण असं क्लीन आहे ना इथलं, कारण प्रदूषण नावाची गोष्टच नाही आहे. या लोकांनी खूप जतन करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे बघा किती मस्त दिसतंय हे. हे बघा तर मंडळी बघा आता संध्याकाळचे 5:15 झालेले तिथे आणि अजूनही खूप छान, खूप उजेड आहे अजूनही, असं वाटत नाही आहे 5:15 झालेले आहे म्हणून. तर तुम्हाला मला जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आणि माहिती सांगायचा प्रयत्न करते आहे. तर तुम्ही जर जेव्हा नक्की इथे येणार तर इथे नक्की भेट द्या. नुब्रा व्हॅली खरंच खूप छान आहे आणि गाव पण खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवेल, हॉटेल वगैरे दाखवेल. आजच आम्ही इथे आलेलो आहे आणि नुब्रा व्हॅलीमध्ये येता येता मध्ये मध्ये जे पॉईंट दाखवलेले आहेत, 3-4 पॉईंट मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर चला आता छानशा 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.